आणि आता अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी। अमरावतीमध्ये मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून चक्क पालकांनी एक अजब प्रताप केलाय। 16 वर्षीय मुलीचे टक्कल करून तिला घरात बसवलं। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आईवडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तर आईवडिलांनी केस कापून छळ केल्याची या पीडितेने तक्रार केली आहे। पीडिता अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात आता रवानगी करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका 16 वर्षीय तरुणीकडे मुलगा वाईट नजरेने पाहत होता आणि त्याच कारणामध्ये जर आपण पाहिलं तर आई वडिलांनी तरुणी त्या मुलीचे जे आहे ते केस कापून टक्कल केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यानंतर आई वडिलांवर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 16 वर्षीय या अल्पवयीन मुलीला महिला बालकल्याण विभागाच्या निरीक्षक गृहात जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। अत्यंत ज्यावेळी संपूर्ण या मुलीचे केस आई वडिलांनी कापले त्यानंतर तिला पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पाठवलं होतं। त्यावेळी मात्र मुलीने आई वडिलांविरोधात तक्रार दिली। त्यानंतर आई वडिलांवर जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। आता या संपूर्ण प्रकाराची चौकशी जी आहे ती वरुड पोलिसांच्या वतीनं केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुलीला जे आहे ते बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।